अमर आहे. ओम नमो शिवा परमिता अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हेरंबताता जगद्गुरु. मला मी जन्म मरणाच्या पलीकडे. महादेव शिव शंकर शंभो उमाकांत हर त्रिपुरारे मृत्युंजय वृषभध्वज शिवलिन गंगाधर मृडमदनारे गंगाधर मृडमदनारे गंगाधर मृडमदनारे. महादेव शिव शंकर शंभो उमाकांत हर त्रिपुरारे मृत्युंजय वृषभध्वज शिवलिना गंगाधर मृडमदनारे गंगाधर मृडमदनारे गंगाधर मृडमदनारे. ध्यास लावला की येतं सगळं, पण ते कधीच ऐकलेलं नसतं. काय म्हणतात ते महाराज? मृत्युंजय वृषभध्वज शिवलिन गंगाधर मृडमदनारे येत नाही. वाहल्या जसा मारा मारा रामा रामा म्हणता म्हणता त्याचा राम झाला, त्याचा महर्षी वाल्मिक झाला, असं नामाचं महत्व आहे. शिवदास म्हणे नामाचे महत्व कोठवरी वाचे वर्णावे हो. उपमन्यू सांगायला लागले कृष्ण भगवंताला, कृष्णजी आता तुम्हाला परलोकातलं फळ बघा, कर्माचा विधी सांगतो. कर्म अत्यंत श्रेष्ठ आहे, चांगलं कर्म आहे. देवानं आपल्याला मनुष्य जन्म दिला, चांगल्या मानवाच्या योनीला घातलं, चांगल्या कुळात आपण जन्माला आलो. एवढ्यामध्ये कर्म अत्यंत श्रेष्ठ आहे. सर्व देवांनी बघा बघा अनुष्ठान केलेलं आहे बघ. आता ते कोणत्या कोणत्या देवांनी कुठं कुठं अनुष्ठान केलं, महादेवाची कशी साधना केली, विष्णू परमात्म्यानं लक्ष्मी कशी प्राप्त करून घेतली, सुदर्शन चक्र कसं प्राप्त केलं, हे सगळं आपल्याला आता पुढच्या प्रसंगात ऐकायला मिळणार आहे. म्हणून एवढ्यामध्ये बघा, एवढ्यामध्ये पाताळामधल्या लोकांनी सुद्धा बघा भगवान शंकराची साधना केली, दैत्यांनी केली, सगळ्यांनी अनुष्ठान केलं बरं महादेवाचं. विधीनं बघा एवढ्यामध्ये सर्व देवतांना देवत्व जर प्राप्त जर झालं असेल तर महादेवाच्या साधनेमुळे. ब्रह्मादिकांना ब्रह्मत्व प्राप्त झालं, विष्णूंना विष्णुत्व प्राप्त झालं. एवढ्यामध्ये बघा तुम्हाला सांगतो रुद्रदेवाला रुद्रत्व प्राप्त झालं, गणेशाला गणेश तत्व प्राप्त झालं. म्हणून हरिपाठामध्ये आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व, तत्व कळायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सांगितलं तत्वम तत्व विदेकात्मा जन्म मृत्यू जराधिका. तत्व कळणं गरजेचं आहे. म्हणून एवढ्यामध्ये लिंग स्वरूप शिव आहे. शिवादेवीला प्रारंभी बघा एवढ्यामध्ये अशा प्रकारचं शिव आणि पार्वतीला एकाग्र मन करून स्नान घालावं. मंगल स्नान, उमललेलं पांढरं कमळ घेऊन एवढ्यामध्ये बघा त्या कमळात त्यांचं मनोभावे पूजन करावं, त्यांना नमस्कार करावा. शुद्ध केलेल्या बघा जागेवर सुंदर प्रकारचे बघा एवढ्यामध्ये जागा सारून काढायची. एवढ्यामध्ये गाईच्या शेणानं त्याच्यामध्ये गोमित्र कालवायचं आणि ते बघा ती जागा, तिथे एक सुंदर प्रकारचा मंडप करायचा, तिथं सुंदर प्रकारचे तोरणं बांधायचे, केळीचे खांब बांधायचे, अशा प्रकारची लिंगाची शोभा करायची. शुभ लक्षणयुक्त आहे सगळं. पूर्वीचे लोक बघा एवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो मातीच्या घरामध्ये राहायचे, मातीचं घर सारवायचे, त्या मातीच्या घरावर बघा एवढ्यामध्ये आपली गोंगडी टाकायचे, त्याच्यावर झोपायचे, हाडन हाड मोकळे होतो. कारण या धरणी मातेतून काही बघा एवढ्यामध्ये अशा प्रकारच्या अशा वस्तू त्या शरीराला मिळत होत्या. आता ती माती गेली, आता सगळं आरशिशी झालं. आता आरशिशी झाल्यामुळं काय झालं तुम्हाला सांगतो, कमरात गॅप पडायला लागला. काही ना काहीतरी भानगडी आहेच बघाय ना. कोणाला गॅप पडला, कोणाला काही, कोणाला काही, कोणाला सुख नाही. कारण हे सगळं जे वैभव आहे ना, हे वैभव बघा दुःखाचं आहे, पूर्वीचं सुखाचं होतं. आणि अशा पद्धतीनं बघा एवढ्यामध्ये शुभ लक्षणयुक्त मनोहर बघा पद्यासन त्या ठिकाणी काढावं. आणि त्या कमळावर बघा कैलासाच्या मध्यभागी उजवीकडे अंगठ्या एवढं लहानपण बघा एवढ्यामध्ये असं अंगठ्या एवढ्या अंगुष्ठा एवढं शिवलिंग. तुमच्या डोळ्याचं बुबुळ आहे ना,
तेवढं शिवलिंग बघा एवढ्यामध्ये, छोट्या शिवलिंग